नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर देवदिवाळी कधी आहे, देवदिवाळीचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच या दिवशी कोणते उपाय करावे की ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल, घरात सुख शांती नांदेल, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे देवसुद्धा दिवाळी साजरी करतात. दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण आहे आणि देव दिवाळीला देखील तितकेच महत्त्व आहे. दिवाळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते, तर देवदिवाळी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. म्हणजेच दिवाळीच्या 15 दिवसांनी देवदिवाळी साजरी केली जाते. देवदिवाळीच्या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीहरी विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आल्याची पौराणिक कथा देखील प्रचलित आहे. चातुर्मास हा हिंदू पंचांगानुसार 4 महिन्यांचा कालावधी आहे. या काळात विवाह, मुंज, यज्ञ इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई असते. देवदिवाळीच्या दिवशी चातुर्मास समाप्त होतो आणि त्यानंतर विवाहाची शुभ मुहूर्त निघायला सुरुवात होते. यामुळे देवदिवाळीला विशेष महत्त्व प्राप्त होते. देवदिवाळीच्या दिवशी महाराष्ट्रात तुळशी विवाहाचे आयोजन देखील केले जाते. या दिवशी उसाच्या दांड्या, मंडप उभारून तुळस आणि बाळकृष्ण यांचा विवाह देखील लावला जातो. हा तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो. शिवाय पौराणिक कथेनुसार एकदा त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकांचा ताबा घेतला होता. त्याच्या दहशतीमुळे त्रस्त होऊन देवांनी भगवान शिवशंकरांजवळ जाऊन त्रिपुरासुराच्या दहशतीची संपूर्ण कथा सांगितली. देवतांनी भगवान शिवांना सांगितले की शेवटचा पर्याय म्हणजे या राक्षसाला मारणे, अन्यथा तो संपूर्ण विश्वच नष्ट करेल. देवांच्या विनंतीवरून भगवान शंकरांनी त्या राक्षसाचा वध केला. त्रिपुरासुराच्या मरणानंतर सर्व देव प्रसन्न झाले आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान शिवाच्या नगरी काशीला पोहोचले. काशीला पोहोचल्यानंतर देवतांनी गंगा मातेच्या तीरावर दिवे लावून त्रिपुराचा अंत देखील साजरा केला. यावेळी काशी नगरी दिव्यांच्या प्रकाशाने जगभर उजळून निघाली होती. म्हणूनच काशीच्या दीपावलीला देवदीपावली असे देखील म्हणतात. ज्या दिवशी हा विजय झाला त्या दिवशी कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षातील पौर्णिमा होती. म्हणजेच दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक महिन्याची पौर्णिमा होती. म्हणून या दिवशी देवदीपावली साजरी केली जाते. 2023 देवदिवाळी 26 नोव्हेंबरला आहे. या दिवशी संध्याकाळी 5:08 ते 7:47 म्हणजेच प्रदोष काळात देवदिवाळी साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. देवदिवाळीच्या दिवशी देवी देवतांची विधिवत पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे म्हणतात. या दिवशी नदीत स्नान करणाऱ्याला आणि दिवेदान करणाऱ्यालाही विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशीच म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव काशीच्या गंगा घाटावर दिवाळी साजरी करण्यासाठी येतात. म्हणून या दिवशी प्रदोष काळात दिवे दान केल्याने दुःख दूर होते. शिवाय दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातील अंधार आणि नैराश्य देखील दूर होते असेही म्हणतात. याचबरोबर जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य देखील लाभते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजेच दिवाळीच्या दिवशी दिवे दान केल्याने यमदेव, शनिदेव, राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव देखील कमी होतो आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक जीवन देखील सुखी होते. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरतात. मग जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय करावे. स्नान करून भगवान शिव, भगवान श्रीहरी विष्णू आणि देवतांची पूजा आणि प्रार्थना करावी. नंतर संध्याकाळी नदीच्या काठावर जाऊन आपण दिवा आवर्जून लावावा. दिवा लावताना तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल किंवा मातीचा दिवा घेतला तरी पण चालेल. दिवा घेतल्यावरती त्यामध्ये मोहरीचे किंवा तिळाचे तेल हे आवर्जून टाकावे. जर आपल्याला तिथे नदीकाठी दिवा लावणे शक्य झाले नाही तर मंदिरात जाऊन दिवा दान करावा. याशिवाय आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणीही दिवे लावावेत. भगवान श्री गणेश, भगवान महादेव आणि भगवान श्री हरी विष्णू यांची विधिवत पूजा करावी. भगवान शिवशंकरांना फुले, तूप, नैवेद्य आणि बेलाची पाने देखील अर्पण करावीत. याचबरोबर आपण या दिवशी संध्याकाळी पिठाचे 11, 21, 51 किंवा 108 दिवे तयार करावेत. त्यात तेल टाकून नदीच्या काठावर हे दिवे लावावेत. ते शक्य नसल्यास तलाव किंवा विहिरीजवळ किंवा घरच्या घरी एका ठिकाणी पाण्याने भरलेल्या भांड्याजवळ हे दिवे प्रज्वलित करावेत. या दिवशी दीपदान करणं पुण्य मानलं जातं. अशी मान्यता आहे की या दिवशी केलेलं पुण्यकार्य आणि दान वर्षभर गंगाजल सेवन करण्याइतकंच फलदायी मानलं जातं. म्हणून देवदीपावलीच्या दिवशी अशी पुण्यकार्य केल्याने घरात वर्षभर सुख आणि समृद्धी देखील नांदते.
या दिवशी 11 कवळ्या हळद लावून घरात ठेवाव्या. देवी लक्ष्मीला स्थायी वस्ती ठेवण्याचा हा उपाय आपल्या घरात धनाची कमतरता कधीच भासवून देत नाही. शिवाय या दिवशी घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचं तोरण हे आवर्जून लावावं. याने घरात नकारात्मक ऊर्जा देखील येत नाही. याचबरोबर घरात सुख समृद्धीचा देखील वास कायम राहतो. कारण देवी लक्ष्मीला तोरण हे अत्यंत प्रिय आहे. मग तुम्ही आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूच्या फुलांचं देखील तोरण हे आपण आपल्या दारावरती बांधावं. शिवाय देवदीपावलीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करावी. या दिवशी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावावा. असे केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्यांवर आपण मात करू शकतो. शिवाय या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशीसमोर देखील दिवा लावायचा आहे. तुळशीसमोर दिवा लावताना आपण शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकावी. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होण्यास मदत होते. आपण दिवा लावल्यानंतर तिथेच बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. याचबरोबर सणांच्या दृष्टीनेही हा कार्तिक महिना विशेष मानला जातो. कार्तिक महिन्यात तुळशी पूजेला विशेष महत्त्व आहे. तुळशी भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि माता तुळशीचा विवाह भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार असलेल्या शालिग्रामशी झाला होता. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा केल्याने सर्व तीर्थयात्रा केल्यासारखे पुण्य प्राप्त होते. या दिवसात अनेक लोक दररोज तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावतात आणि तुळशी मातेची पूजा देखील करतात. कारण या महिन्यात तुळशीची पूजा केल्याने अनेक प्रकारचे दोष दूर होतात असे म्हणतात. मग आपण या दिवशी तुळशी विवाह देखील करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.